ताई काय नाव आहे तुमचं? पाण्याची संबंध आहे. सकाळी 9 वाजता मी इथे सेंटरला पोहोचले. बघा इकडे 10 वाजेपर्यंत आम्ही नुसते उभे होतो इथे. काही इथे बसायला व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नव्हती. 10 वाजता इथे त्यांनी एक्सेस शीट लावली, तुम्हाला दिसत असेल बाहेर, ज्याची फॉन्ट साईज नखा एवढी आहे, जे नॉर्मल लोकांना दिसत नव्हतं. तिकडे प्रचंड धक्काबुक्की झाली, प्रचंड. सगळे मेल फिमेल सगळे एकत्र नुसते तुटून पडले होते त्याच्यावर. ते झालं. ह्यांनी इथे थोड्याशा फॉर्मॅलिटीज केल्या. अटेंडन्स सुद्धा प्रॉपर सगळ्यांचा लागलेला नाही इथे. कसे तरी रँडमली मुलं बसवली, रोल नंबर वाईज बसवणं नाही, काही नाही. पॅसेजची लेवल हायकोर्टाची होती, बरेचसे पंक्च्युएशन होते, पण मॅनेजमेंट झिरो, अजिबात रोल नंबर. कॉम्प्युटरचे काही प्रॉब्लेम्स आहेत असं कॉम्प्युटरचे प्रचंड प्रॉब्लेम आहेत. कॉम्प्युटरचे सगळे कीबोर्ड धुळीने भरलेले आहेत. स्क्रीन ब्लर आहे, पूर्ण स्क्रीनवरचा मेसेज दिसत नाहीये प्रॉपर. आणि की एक हार्ड तर एक स्लो आहे, त्यामुळे सगळ्या मुलांचं इथे टोटल नुकसान झालेलं आहे. साधारण 300च्या आसपास मुलं आहेत वरती. 3 ते 4 मुलांचा फक्त पॅसेज कंप्लीट झाला आणि ती मुलं गेली. बाकी सगळी मुलं प्रोटेस्टला वरती आहेत. कसली कुठून आलेले तरी कसली एक्झाम होती? आम्ही डोंबिवलीवरून आलेलो आहोत. बॉम्बे हायकोर्टची क्लॅरिकलची एक्झामिनेशन. आणि एक कल्याण कुठल्या सेंटर युनिव्हर्सिटी? कल्याण सेंटर आहे, फ्लॉरनेट वालं. आणि हो थांबा ना, हो एक मिनिट बोलू का ना, 2 मिनिटं बोला, 1 मिनिट. ते कुठलं सेंटर होतं, कोणाचं आहे? ऑनलाईन IT जीनस नावाचं सेंटर आहे. वरती पोलीस आहेत, डिस्ट्रिक्ट कोर्टाचा स्टाफ आहे, पण अजूनपर्यंत काहीही स्टेप कोणी घेतलेल्या नाही. आणि बसायला जागा नाहीये. सेंटरचं काय म्हणलं? सेंटर मुंबई उच्च न्यायालय बाहेर येऊन बोला ना. किती 3% अरे घरी ॲक्युरसी येते आणि तुम्ही 0वर कसं काय हे करता? अरे गलतान कारभार आहे. म्हणजे आता जवळपास 2 तास झाले त्यांना वरती थांबून बसलंय. एक्झाम मध्ये घोटाळा घातल्यानंतर आता हायकोर्ट म्हणजे जो माणूस ज्यांनी रक्षण करायचं, न्याय देवता जिथे आपली आहे वास करते, तिथेच चला आता हे गोळ व्हायला लागले तर आम्ही जायचं कुठे? सकाळी 9 वाजता मुलं वरती गेलेले आहेत. आता 2 वाजले ते अजून खाली आलेले आहेत. साहेबांशी बोला. सर या सर खाली उत्तर द्या, उत्तर द्या. जबाबदारी हो बाहेर गेले. वाजले 2 सर तुम्ही 10 मिनिटांपासून बसले गेले. मोबाईल आला की लोकांनी. सर तुम्ही 10 मिनिटांपासून बसले गेलेले. आज एका तासानंतर परत येत आहे. शार्प टाइम दिलाय. साहेब आम्हाला पहिले आम्हाला सांगा, आम्ही एवढे पोरं पहिले व्हिडिओ काढत होतो, तर आम्हाला व्हिडिओ काढण्याची धमकी आहे. कशाबद्दल आम्हाला आमचे व्हिडिओ आहे, तुमचे ते पोलीस माझा मोबाईल घेतला गेला, मला धक्काबुक्की केली गेली. सर मला सांगा, 12:15चा शार्प टाइम आहे इथे. ऐका ना सर, 2 मिनिटं ऐकतो. ऐका ना, आम्ही सकाळपासून ऐकतो. 2 मिनिटं सकाळपासून ऐकतो. कशाबद्दल साहेब आम्हाला उत्तर द्या. आम्हाला थांबा. हे बघा, मी सुरुवातीला पण सांगितलं तुम्हाला की टेक्निकल इश्यू आहे. टेक्निकल इश्यू माझ्या एकट्याकडे नाही आहे. ठीक आहे, तुम्ही सगळे पोरं सगळे हुशार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. टेक्निकल इश्यू पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, माझ्या एकट्याकडे सुरू आहे का? नाही. मग तुम्ही माझ्या एकट्याकडे जर का टेक्निकल इश्यू असता तर मी एक्सेप्ट केलं असतं. हा सगळीकडे इश्यू सुरू आहे. तुम्ही जरा वेट करा, सगळे एक्झाम सगळे पाण्याची सोय सुद्धा केलेली नाहीये. वॉशरूमची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कशीच सोय नाही. पोरांनी उपाशी असं. सर तुम्ही बोलले 10 मिनिटात आम्ही बसायची जागा देतो. उत्तर द्यावं. पाण्याची सोय पाहिजे ना कमीत कमी. मी पाण्याची जर मागवले तुम्हाला पाणी भेटून जाईल माझ्याकडे. आणि पोरांना सर पोलीस प्रशासनाचा दमदमी करत असेल, आम्ही कधी पोरांनी जावं कुठे? आमच्यावरती पोलीस प्रशासन सुद्धा दमदाटी करतोय. आम्ही जावं कुठे? व्हिडिओ आहे साहेब आमच्याकडे, व्हिडिओ आहे. माझा मोबाईल घेतला गेला होता साहेब. एक जण बोला प्लीज, मी प्रत्येकाचं उत्तर देतो. मी प्रत्येकाचं उत्तर देतो. आपलं कॉर्डिनेशन चालू आहे का वरती? वरती कॉर्डिनेशन सुरू आहे, सगळीकडे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. तुम्ही प्लीज पेशन्स ठेवा. कीबोर्ड आता इथे 2:15 वाजले. मग जवळपास आम्ही 2-2.5 तास मुलं या मानसिकतेमध्ये इथे उभे. इथून तुम्ही
सेकंद की 10 मिनिटांमध्ये त्यांची आम्हाला टायपिंग करायची दिली. दोषी मला पण सांगा सर, आमची मानसिकता राहील का सांगा सर? अडीच तास खाली उभं राहणार. एवढे एक्सेट होता पाडा, ते एवढे एक्सेट झालं म्हणून तुमची मानसिकता खराबच होणार आहे. अहो सर, मग आम्हाला हो साहेब, अहो 1.5 तास वाट बघितल्यानंतर काय मानसिकता ठेवणार माणूस, तुम्ही सांगा ना. हा, तुम्हाला मी काल भेटून गेलो, तुम्ही रात्री सेटिंग लावत होते सगळे. हा, तुमचं नाही, हे लोकांचं ना, एक मिनिट बाबा, हे लोक ना काल यांचं सेंटर मीडिया समोर नाही, काल मी स्वतः येऊन गेलो. इथे सेंटर सापडत नव्हतं, 2-2.5 तास आम्ही शोधत होतो. यांचा बोर्ड नाही सेंटरचा. यांना विचारायला गेलो तर म्हणतात बोर्ड टाकलेत. आदल्या दिवशी एक रात्र अगोदर बोर्ड नाही बाहेर एक पण. इंटरनेटचा बोर्ड नाही साहेब, तुम्ही हायकोर्टाची मस्करी करता का आमची? हा, सामान्य माणसाला किंमत नाही का देशामध्ये? आता एकदम आम्ही सगळ्यांनी जंतर मंतरवर जाऊन बसला प्रत्येक वेळेला. ही परीक्षा आहे बघा, ही परीक्षा रद्दबातल ठरली पाहिजे. ही परीक्षा रद्दबातल ठरली पाहिजे. सामान्य माणसाला किंमत आहे की नाही? अरे घरात प्रॅक्टिस करून साहेब, एक मिनिट, घरात प्रॅक्टिस करून 99%च्या वरती अॅक्युरसी घेणारे लोक आहे. आणि तुम्ही परत मीडियावाले तुम्ही शूटिंग करणार आणि आम्हाला लटकवणार तिकडे. मग आम्हाला नाही, अहो मग आम्हाला उचलून नेतात लोक. तुम्ही बघा ना, नाही बघा, आम्हाला 150 कॉल आले. फुटेज बघून आम्हाला उचलणार, तुम्ही शूटिंग करणार. तुम्ही सत्य परिस्थिती मांडा. साहेब तुम्ही शांतून सोल्युशन तुम्ही बाहेर दोन मिनिटं फक्त या तुमच्या कारभारामुळे सांगा माझी चुकी आहे, माझी चुकी. अरे नाही साहेब, 93% अॅक्युरसी येणार ही बाई, 0% कसं मिळू शकतं? टायपिंग सतत का तर मला जॉब पाहिजे. बोट एवढं सुटलंय, 2 दिवसापूर्वी डॉक्टरकडनं आणलेली आहे. शेवटी मी तिला रात्री बसवलं नाही. हे आम्ही मग एका रात्रंदिवस आम्ही तयारी करतोय. जॉबला मी माझा घरचा लॅपटॉप नेत नाही. सांगितलंय वरती चालू आहे. मग पण नुसतं पेशन्स ठेवा, वरती बोलणं चालू आहे. तुम्ही एक सेट होता, तुमचे वरती बोलणं सुरू आहे मावशी. अच्छा चालेल, मग आम्ही जाणार नाही. हो बाबा, वरती बोलणं सुरू आहे. मी सांगितलं अरे नाही रे बाबा, कशा मला टेक्निकल इश्यू सोल्युशन आम्हाला एवढं आम्ही तुम्हाला आम्हाला सोल्युशन काय भेटणार? पाणी आणि मागवले खाली चारच येतात. कधी येणार सर? मागवले चार मागवले. हो सोल्युशन भेटेल ना, जर थांबा ना जरा. जरा थांबा म्हणजे केव्हापासून 12:15 टेक्निकल मी तर काही सॉफ्टवेअर इंजिनियर नाही आहे. सर पण वरती तर परत टेक्निकल इश्यू नाही म्हणत आहे. संडे मग संडेला अरे बाबा मग एक्झाम त्यांनी कंडक्ट केली तसं आपला संडेने गेले. एक्झाम त्यांनी कंडक्ट केली, वरती बोलताय. एक्झाम जर माझी 5ला होत असेल तर मी काय मानसिकतेने 5 वर्ष सांगत थांब ना बाबा, आणि ना सोल्युशन काढता येत ना वरती. काय सोल्युशन? एक मिनिट सांगतो. एक मिनिट उशीर झाला ना तरी तुम्ही घुसू देता सेंटरमध्ये आम्हाला. दोन्ही बाजूने न्याय सारखा पाहिजे.
दोन्ही बाजूने न्याय सारखा पाहिजे. 1 मिनिट जर उशीर झाला ना आतमध्ये शिरू येत नाहीत. मग हे तुझा मोबाईल दे नाही तुझा ते कॉल लावला ना जजला हायकोर्टचा जजला हो साहेब पण नाही आपल्याला. तुम्हाला मी वैयक्तिक बोललो ना, माझं म्हणणं काय माहिती तुमचं माझं काय वय नाही. कोऑर्डिनेशन कोणासोबत चालू आहे? कोणासोबत कोऑर्डिनेशन चालू आहे? म्हणून मी बोललो. सेंटर वरती म्हणजे कोणासोबत? तुम्ही हायकोर्टाने परीक्षा कंडक्ट केली मग काय? मग हायकोर्टमध्ये इथे कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे का नाही हायकोर्टचे? बोलताय ना राजा आता तिकडे बोलताय ना आता तुमच्याशी मी बोलतोय ना मग तुम्ही आम्हाला काय तू समजून सांगताय? घे. अरे ते तिकडे कम्युनिकेशन करताय की तुमच्या नुकसान नाही झालं. आम्ही किती वेळ थांबायचं? अरे पोरा. थांबतो. तुम्ही म्हणता थांबतो. किती वेळ थांबायचं? टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झाले किती वेळ थांबायचं सांगा तर. थांबतो सर. आणि त्या सॉफ्टवेअरचा इश्यू सॉर्ट आउट करणं चालू आहे वरती. पण कोणाशी बोलणं चालू आहे ते सांगा. अरे सॉफ्टवेअरचा इश्यू सॉर्ट आउट करणं चालू आहे वरती. मराठीत सांगा चालू आहे सोल्युशन सगळं सोल्युशन चालू आहे ना तुम्ही वेट करा ना. अरे इश्यू म्हणताय पण वरती तर पोरं सही करायला तयार नाहीत. अरे बाबा 300 4-5 झाले. इश्यू कोणते आहेत सर नक्की? कोणी पाहिलं आता 4-5 झाले सगळे खिडकीमधून सांगते आम्हाला झिरो मार्क. कसं काय 0 मार्क भेटतील असं काही आहे सर पोरं सही करत का नाही? तुम्ही असं बोलणार कोणाचे जाऊ नका. आणि 9 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत तुम्ही म्हणते सॉफ्टवेअर इश्यू मग पोरं सही का नाही करत आहेत त्या प्रिंटिंगवर? असं नाही चालू आहे काय करत आहेत? 9 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत ती मुलं खाली का नाही आली? भूक लागली आता दुपार झाली सर. वरती काय इथं काय गोंधळ चालू आहे? नाही चालू आहे बाई. प्रिंट आउट येत नाही. चालू आहे बघ सगळं चालू आहे सगळे प्रॉब्लेम. अरे सगळं झालं ते बघ सांगितलं ना बोललं ना त्यांनी काही प्रॉब्लेम नाही. फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मी परत सांगतोय सॉफ्टवेअर हळू चालतंय टेक्निकल प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होईल. परत परीक्षेला टेक्निकल पॉईंट कसं आला साहेब? हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. परीक्षेला टेक्निकल पॉईंट आहे म्हणणं तुमचं साफ चुकीचं आहे. टेक्निकल पॉईंट असेल तर परीक्षा घेऊ नका. तुम्हाला कोणी सांगितलं का जबरदस्तीने परीक्षा घ्यायला? तुम्हाला जर कॉम्प्युटरला नाही जमत तर कशाला घ्यायचं? सर काय नाव आहे तुमचं? एक मिनिट सर काय नाव आहे तुमचं? माझं नाव संजय वानखेडे. मी या सेंटरचा ओनर आहे. ठीक आहे. इथे फर्स्ट एक्झाम आपण स्टार्ट केली होती. एक्झाम सुरळीत पार पडली आहे. एक मिनिट एक मिनिट थोडं आम्हाला त्यांची चुकीच्या पद्धतीने घेता येतील मुलाखत. तुम्ही त्यांची मुलाखत चुकीच्या पद्धतीने घेताय. हो आम्हाला थोडं बाईट त्यांची घेऊ द्या. तुम्ही त्यांना मांडा ना. त्यांची भूमिका मांडू द्या. पण त्याच्यात करू त्यांना बोलू द्या ना. त्यांचं म्हणणं हे भाई सरांचं बघू. सर्वांनी शांत राहा. झालं तुमचं बोलणं हा सर काय सगळं. सांगाल? इथे थोडं टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे. सॉफ्टवेअर स्लो चालतंय. नेटवर्कचा इश्यू आहे. कारण सगळे आता आपल्याकडे 250 पोरांचं आपण सेटअप घेतलेलं आहे. 250 पोरांचे एक्झाम आहेत आपल्याकडे. फर्स्ट एक्झामला आपण एक्झाम व्यवस्थित पार पडलेली आहे. फक्त बट एवढा आहे विद्यार्थ्यांचा आरोप आहे की प्रिंट आउट जे आहे ते स्लो येत आहेत. म्हणून पोरं स्लो पाण्याची सोय नाही. पाण्याची सोय नाही. अरे तुझं बोलू देता घ्या तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. अरे बोलू दे त्यांचं काय विषय बोलत असेल दादा. अरे पण दादा ऐक ना. मला विचारू दे ना. मला विचारू दे. एक मिनिट आपण करू काय मोबाईलला कर ना बोल तू बोल.
ते पाण्याचा विचारतोय तो, याला पाणी भेटला नाही, पोरांना काय सर तुम्ही बोलले 10 मिनिटात आम्हाला बसायला देतो, आज 1 तास झाला. ते विषय आमचा नाही, आमचा एक्झाम घ्या. ते सर विषय आमचा आम्हाला आहे. बोलले सर काय 10 मिनिटात आम्ही बसायला देतो, 1 तासाने खाली येतो. टेक्निकल प्रॉब्लेम सर तुम्ही म्हणले होते की नाही 10 मिनिटात बसायला देतो. त्यामुळे परत नापास झाले. 296 कसं काय फेल होऊ शकतात? सगळे का अंगठी आले तर अरे बाबा वरतून पोरं येत आहे. सर राहू द्या. आम्ही सर एक पण विद्यार्थी वरती नाही ना, एक पण वरती नाही ना, मी गॅरंटी देतो, एक पण विद्यार्थी वरती नाही ना. तुमच्या सेंटरचा प्रॉब्लेम झाला, बाकी सेंटरला पोरं बाहेर आले. हे वरती नाही 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 नाही, कोणीच नाही वरती जायचं. सीसीटीव्ही लाईव्ह सुरू आहे. तुम्ही झाले संभाजीनगरला बाहेर ज्युडिशियरी आले, ज्युडिशियरी आले, यांना त्यांचं थांबा ना जरा 15 मिनिटं हो सांगितलं. सर नाव लिहून घेतलं. 15 मिनिटं. मीडियाने विचारलं पाहिजे की काय काय टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. कीबोर्डमध्ये प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम विचारला पाहिजे. ते विचारतात ते पाणी आहे का, शौचालयाची सोय आहे का. मॅम तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? त्यांचं लॉग इन झालं, 1 मिनिटात लॉगआउट झालं. त्यांनी व्हॉलेंटियरला बोलवलं यांनी. परत जेव्हा लॉग इन झालं तेव्हा फक्त 5 मिनिट राहिलेले. 5 मिनिटात त्यांना 10 मिनिट पॅराग्राफ टायपिंग करायला लावलं. रोगचा विषय नाही ना, 5 मिनिटं त्यांना फक्त 5च मिनिटं भेटले. त्यांचा इश्यू झालेला त्याच्यामुळे 5च मिनिटं भेटले. सेंटरचा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ काढला होता. मला म्हणे व्हिडिओ तुम्ही कोणत्या अँगल काढता, तुम्हाला अधिकार नाही. मला कशात ना अधिकार नाही. पोलीस अधिकारी म्हणतात की आमचा व्हिडिओ काढणार, जर व्हिडिओ आहे आमच्याकडे पूर्ण ते काढा. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली, बोलले तुला अधिकार नाहीये, तुम्हाला आम्हाला शिकवायचं नाही, काय करायचं काय. आमचे व्हिडिओ नाही काढू शकत म्हणतात. मला अधिकार नाहीये कसं विचारणार, आम्ही भारतीय नागरिक नाही होत का, हा माझा मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ असू हा व्हिडिओ आहे. मी आमच्या मते भरतीमध्ये घोळ झालेला आहे, घोटाळा झाला आहे असं वाटतं. असं टाक पाठवतो तुम्हाला 100% घोटाळा, पैसे खाल्ले त्यांनी, पैसे पोरं भरायचे व्हिडिओ आहे. जर तुम्ही 300 मधून 400 पास करता आणि 296 माझ्याकडे आहे, तू फोटो टाकून डिसाईड केले कोणते पोरं भरायचे. त्याच्याकडे पण आहे, तू ह्याला पाठव. बघा हे पोलीस अधिकारी ते म्हणतात की आमचे तुम्ही व्हिडिओ काढू नाही शकत. धक्काबुक्की केली गेली. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्याला मारहाण सुद्धा आणि धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. सर हायकोर्ट सुद्धा बॉम्बे हायकोर्ट IT इंजिनियर प्रायव्हेट कंपनी सोरनेट आहे का? सोरनेट SORNET प्रायव्हेट आणि त्यांचा बोर्ड पण नाही इथं बाहेर. काहीच नाही. इथपर्यंत येण्यासाठी पण भरपूर त्रास सहन करावा लागतो. काय म्हणणं आहे सर यांचं? कोणी कोण बोलतो? बातमी लागली पण लागली तेव्हा प्रॉब्लेम नाही झालं नाहीये. एक मिनिट काय नाव आहे?
मग आता वरती किती स्टुडंट आहे आणि काय नेमकं कुणाला आधी साईन करायला बोलवलं, कुणाला सांगितलं की हा डेमो पॅसेज आहे आणि तुम्ही साईन करा. मला वाटलं त्या डेमोमध्ये त्यांनी टाईप केलं फक्त खराच नाही मग ते साईन करायला आले. एक जण लॉग इन करा, एक जण स्टार्ट एक्झाम करा, एक जण नाही थांबा. खूप टेक्निकल मॅनेजमेंट सगळे प्रॉब्लेम्स एक मिनट, क्या नाम है आपका? संस्कृति क्या ऊपर एग्जाम के एग्जाम के लिए आप आए थे और क्या दिक्कत यहाँ पर है? हाई कोर्ट के स्किल टेस्ट की टाइम की एग्जाम थी और उसमें टेक्निकल ग्लिचेस इतने हैं. टाइम 11 o'clock को टाइम सबका साथ में एग्जाम स्टार्ट होना चाहिए था, वैसे नहीं हुआ. किसी का 11 o'clock को स्टार्ट हुआ, किसी का 11:10 को. मेरा खुद का 11 o'clock को लॉगिन करने के बाद लॉग आउट हो गया. मुझे सर को बुलाना पड़ा क्योंकि मेरा लेट लॉगिन किया. लेट लॉगिन करने के बाद एक टाइम आने पे पैसे आधे लोगों को बोला कि साइन करो, आधे लोगों को बोला स्टार्ट एग्जाम करो. स्टार्ट एग्जाम करने के बाद सबों ने अलग अलग टाइम पे स्टार्ट किया. किसी को भी सीट नंबर वाइज नहीं बैठाया. मुझे बोला किधर भी जाके बैठो, जिसको जहाँ पे बैठना है वहाँ पे बैठो. मतलब पूरा मैनेजमेंट ही प्रॉब्लम कर रहा है. अभी पानी की भी दुविधा है. सर पानी प्रॉब्लम ही नहीं है. ना पानी प्रॉब्लम है, ना वॉशरूम प्रॉब्लम है, ना कुछ प्रॉब्लम है. प्रॉब्लम मेरा ये है कि मेरा फेयर 10 मिनट्स नहीं मिला जिसमें मैं टाइमिंग कर सकती थी. अभी क्या मांगे आपकी? कि मुझे फेयर एग्जाम देने की चांस मिले. सर्व इथं एक्झामला आलेले आहेत प्रेसिडेंटच्या टायपिंग टेस्टसाठी. सकाळची बॅच होती सर 10 वाजताची. 10 वाजताची बॅच म्हणजे जे स्टुडंट आहेत ते अजून खाली आलेले नाहीत. आम्ही इंचार्जला विचारलं, त्यांचं म्हणणं आहे की टेक्निकल ग्लिच आहे. पण सर आम्ही एवढे पण वेडे नाही आहोत. टेक्निकल ग्लिच हा एवढी मोठी एक्झाम तुम्ही कंडक्ट करताय. टेक्निकल ग्लिच हा हार्डली 2 या 3 मिनिटाचा असतो. तो अजून क्लिअर झालेला नाही आहे. ना मुलांना पाण्याची सोय, ना टॉयलेट सोय. हा तर नॉर्मल इश्यू आहे. सगळ्यात मेन इश्यू वरती जी सिस्टम लावलेली आहे, सीट्स एकदम खाली आहे, कीबोर्ड एवढ्या हाईटला आहे. स्टुडंट टाईप करणार कसा? झालं उभं राहून. दुसरा इश्यू, तुम्ही एवढी मोठी एक्झाम घेताय, सगळ्यांचं लॉग इन वन टाईम झालं पाहिजे. एक मुलगा अगोदर करतोय, दुसरा तिकडं, आणि सीट मॅनेजमेंट सगळ्यात थर्ड क्लास. म्हणजे आपल्या बापाचा राजा आहे, जिथं पाहिजे तिथं बसा. म्हणजे मग हॉल तिकीट दिलं कशाला? फक्त सांगायचं बाबा येऊन बसा आणि एक्झाम द्या. विद्यार्थ्यांनी करावं काय? आता आमची बॅच 12:15ची होती, आता झाले 3. माझ्याबरोबर 2 विद्यार्थी अलिबागवरनं आले. हायकोर्ट मला हे कळत नाही, सेंटर तुम्ही तो रायगड डिस्ट्रिक्टचा माणूस, त्याला तुम्ही सेंटर कल्याण दिलंय, तो सकाळी 8 वाजेपासून आलाय, आता 3 वाजले. त्या व्यक्तीला पाणी नाही, चहा नाही, नाश्ता नाही, आणि त्याची मेंटॅलिटी, त्याची काय सर्वांची मेंटॅलिटी आता काहीच नाही राहिली. कोण एक्झाम देणारे वरती जाऊन? सर्व माणूस थकलेले आहे तिथं. आणि तिकडनं इंचार्ज वरनं येऊन येतात, 10 मिनिटं थांबा, 15 मिनिटं थांबा. अहो 15 मिनिटं थांबून इथं व्यक्तींची हालत बघा ना. हा पाणी प्यायला इकडनं जायला लागतं पोलीस स्टेशन, वॉशरूम जायला लागतं स्टेशन. करणार काय व्यक्ती? आणि एक्झामचं विचारलं, टेक्निकल ग्लिच होतो. अर्थ काय?
मग आता पुढचं काय हायकोर्टाचा क्लरिकल हे लाव तिथं कॉलर लाव 1.5 रिटर्न जेव्हा exam बोल बेटा बोल बेटा बोल एक मिनिट मी सांगते जेव्हा रिटर्न एक्झाम होती तेव्हा सगळ्यांची एक्झाम होती माझी ही पण एक्झाम झाली हे exam देऊन आलेले student एक मिनिट तेव्हा सर्वात पहिलं मी एंटर केलं तर आम्हाला असं बोललं गेलं की तुम्हाला जिथे बसायचं तुम्ही बसून घ्या म्हणजे पुढे फर्स्ट इयरने तरी ऑब्व्हियसली त्यांच्या सीट्स चूज केल्या आणि मग नंतरच्या मुलांसोबत थोडं इंडस्ट्रीज झालं सेकंड थिंग तर मग लॉगिंग टायमावर नाही झालं प्रत्येकजण आपापली लॉगिंग करून प्रॅक्टिस करत होता थर्ड स्क्रीनवर कर्सर विजिबल नव्हता म्हणून आम्हाला माहिती नव्हतं की आमचं कर्सर स्पेस ठेवून आहे की आधी आहे आणि मग फोर्थ थिंग तर मग कीबोर्डचा इश्यू कीबोर्ड वर होतं आमच्या बॉडी लेंथला नव्हतं असे भरपूर इश्यूज होते ज्याच्यामुळे मेंटल स्टेट थोडी खराब झाली नमस्कार, मी मयूर चौधरी. मी वरती एक आपला विद्यार्थी होता प्रशांत बांगर. त्याने सर्वप्रथम आवाज उठवला. नंतर तो लीड करत असताना त्याला इकडचे जे प्रशासन होतं त्यांनी तिकडे त्याला आतमध्ये घेऊन गेले. लिटरली आम्हाला बोलले नाही आम्ही त्याला प्रेशराईज नाही करत आहोत. त्यानंतर जो व्यक्ती आधी एवढा म्हणजे एक आवेशात होता तो रिटर्न आला. लिटरली ती शेळी झाली होती का तर त्याला सांगितलं की तुझा जर उद्या जॉबला लागला तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटणार नाही तुझ्यावर आम्ही कारवाई करू. तो मुलगा बॅकआउट झाला कारण इंडिव्हिज्युअली त्याचा खूप नुकसान होतं. आणि दुसरी गोष्ट राहिली मला ते शॉर्टली 1-2 मिनिटं फक्त की एवढं भयंकर यांचं मॅनेजमेंट आहे ना. फी तुम्ही घेतली TCS लेवलची घेतलेली आहे. TCS लेवलला 1000 रुपयाच्या फीमध्ये फर्स्ट क्लास मॅनेजमेंट. तिथेही फेल झाली मुले तिथेही 20-30% मुलं फेल होतात. तिथं असं हे होत नाही. त्याचं कारण काय की हे मॅनेजमेंट. मॅडम बोलल्या की कुठेही बसा हे असं नसतं. समजा मी आता लवकर पोचलं मी लवकर पोचलो असं मॅडम बोललं की त्या लेटमध्ये त्यांना चांगली जागा भेटली. मी लवकर पोचलो मला चांगली जागा भेटायची शक्यता जास्त होती. ह्या गोष्टी असतात भरपूर म्हणजे अगदी ना वरती दबाव आणला जातोय म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी वरती होत्या. थँक्यू. सर मला त्या मुलासाठी बोलायचं ज्याने आमच्यासाठी आवाज उठवला मी हे सांगतो काल मी सेंटर एक मिनिट काल आम्ही दादा एक मिनिट काल आम्ही सेंटर शोधत आलो. तुम्हाला खोटं वाटेल जवळजवळ 2-2.5 तास आम्ही सेंटर शोधत होतो. सगळ्यात पहिला माझा माननीय उच्च न्यायालयाला एकच प्रश्न आहे. मी खूप सन्मान करतो तुमचा न्यायपालिकेवर आमचा सदैव विश्वास आहे. पण एकच माझा सामान्य माणसाचा प्रश्न आहे ही जागा आहे का परीक्षा घ्यायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढे मोठे चांगले सेंटर सोडून आपण या महानगर म्हणजे APMC मार्केटमध्ये अशा ठिकाणी एक्झाम घेतोय जिथे आजूबाजूला पाणी सुद्धा नाही मिळते प्यायला. आणि रात्री आम्ही सेंटर बघायला आलो इथे संध्याकाळी आम्ही सेंटर बघायला आलो साधा एक बोर्ड पण नव्हता इथे आम्ही इथे वरती विचारपूस केली तर वरच्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की अजून आम्ही बोर्ड दिलेत आम्ही आज रात्री बोर्ड लावणार आहोत. मला एकच खूप आदराने सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे प्रशासनाला आणि न्यायपालिकेला सगळ्यांवर आमचा विश्वास आहे. आमच्या विद्यार्थ्यांची अशी प्रत्येक वेळेला का विडंबना होते. आम्ही सामान्य माणसांनी कोणाकडे जायचं. या सगळ्यांना न्याय देण्याचं काम करा एवढीच विनंती आहे. कोणाचा अनादर करायची या ठिकाणी इच्छा नाहीये. पण असं प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याचे हाल होणार आहेत का. आत्ताच रिसेंटली जंतर मंतरवरचं एवढं प्रकरण झालेलं असताना हे ताजं प्रकरण त्या जखमा ओल्या असताना विद्यार्थ्यांनी किती सोसायचं आणि किती सोसत राहायचं आयुष्यभर याला कृपया करून आम्हाला उत्तर द्या. कोणाचाच अनादर करायची या ठिकाणी आमची इच्छा नाहीये पण आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की आम्हाला न्याय द्या. धन्यवाद.